आणि आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। मोंदू अशोक कराची प्रॉपर्टी ईडीकडून जप्त। कराच्या अनेक बेनामी मालमत्तांचे रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणं ईडीच्या ताब्यात। मर्सिडीज कार, 1,12,00,000 रुपयांच्या दागिन्यांसह 2,25,00,000ची रोकड जप्त। नाशिकमध्ये आणखीन एका भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल। अघोरी पूजा अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप। भोंदू कमलेश अधिकारीच्या विरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा। सोलापूरच्या 2 भावांना मृत्यू योगाची भीती दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आरोप। सोलापूरच्या करमाळ्यामधील भोंदू मनोहर भोसलेच्या अडचणी आणखी वाढल्या। मनोहर भोसलेच्या विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल। कोटी इथल्या आश्रमात महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार। आंदेकर टोळीची गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांचा निर्णय। बंडू आंदेकरच्या कारागृहातील भेटीगाठी करणार बंद, तर सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करणार। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा प्रमुखांची बैठक। दरम्यान बैठकीआधी साताऱ्यामधील जिल्हा प्रमुखांचे भावनिक पत्र लिहून राजीनामा। 30 वर्ष निष्ठेने काम करून योग्य दखल मिळाली नाही, सातारा जिल्हा प्रमुख संकडून नाराजी व्यक्त। गोकुळ दूध संघासाठी सप्टेंबरमध्ये मतदानाची शक्यता। 30 जुलैपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, तर 10 ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची तयारी सूत्रांकडून स्पष्ट। स्कूल बसच्या भाड्यामध्ये 10 ते 15% वाढ। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे स्कूल बसच्या भाड्यामध्ये वाढ। स्कूल बस भाडेवाढीचा सर्वसामान्य पालकांना फटका बसण्याची शक्यता। महागाईच्या विरोधात आज पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेस आंदोलन करणार। मुंबईतील कोस्टल रोड लगत 60,000 झाडांची लागवड होणार। पावसाळ्याआधी 15,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट। वरळी परिसरात सध्या लागवड सुरू असून ब्रिज कँडी परिसरात लागवड सुरू होणार। वाढत्या उष्णतेमुळे मावळमधील पवना धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट। पवना धरणातील पाणीसाठा 25%वर गेला। नागरिकांना काटकसरीनं पाण्याचा वापर करण्याचं आवाहन। विदर्भात पुढील 3 दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा। ब्रह्मपुरीमध्ये काल पुन्हा सर्वोच्च 47.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अकोला जिल्ह्यांना उष्ण लाटेचा इशारा। केंद्र सरकारकडून खत वितरणासाठी एका ॲपची निर्मिती। देशभरात प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू। आगामी खरीप हंगामामध्ये याच ॲपद्वारे खत वितरण करण्याचं नियोजन। आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्णय। माडाच्या मुंबई मंडळाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी अखेरचे 3 दिवस बाकी। 2,640 सदनिकांच्या विक्रीसाठी आतापर्यंत 84,782 अर्ज। जल व्यवस्थापनासाठी जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर पाण्याचा सातबारा निघणार। पाण्याचा सातबारा महाराष्ट्रामध्ये विकसित करण्याचं नियोजन सुरू। यामुळे पाण्याच्या बेसुमार वापराला पायबंद बसणार। जळगावच्या रावेरमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायाला फटका। रावेरमध्ये केळीची निर्यात थांबली असून केळीचे 50 ट्रक अडकून पडले। डिझेल अभावी केळीला फटका बसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। जळगावच्या चोपडा आणि यावल तालुक्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा तडाखा। पावसामुळे केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे सुमारे 700 हेक्टरपेक्षा अधिक केळीच्या बागा जमीनदोस्त। बीडमध्ये 3 लाखाच्या खंडणीसाठी गाडी अंगावर घालून जीव मारण्याचा प्रयत्न। महादेव खाडे आणि रतन खाडे या 2 आरोपींच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। भायखळा गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश। सैफ मस्तान असं पकडलेल्या आरोपीचं नाव। अनेक दिवस गुंगारात येत असलेल्या आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक।